नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रकल्पामध्ये मी तांबे मृण्मयी जयवंत, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण शाखा वाणिज्य इयत्ता 12वी मधील विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 5 ठेवी यातील जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी ठेवींविषयी आपण काय पूर्वाभ्यास केला आहे याचा थोडक्यात आढावा घेऊयात. यामध्ये ठेवींची स्वीकृती, ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणासंबंधीच्या अटी व शर्ती या घटकांची आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. आज आपण जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती याबाबतची माहिती घेणार आहोत. जनतेकडून ज्यावेळी कंपनी ठेवी स्वीकारते त्यावेळी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा आम जनतेकडून ठेवींचा स्वीकार करू शकते. त्यामुळे कंपनीकडे भांडवल उभारणी होते व ठेवींच्या माध्यमातून झालेल्या भांडवल उभारणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. या पद्धतीने कंपनी जनतेकडून तसेच सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती पूर्ण करते. आता या ज्या ठेवी स्वीकारल्या जातात त्या कंपनी पात्र असलेल्या सार्वजनिक कंपन्याच आम जनतेकडून ठेवींचा स्वीकार करू शकतात. मग या पात्र असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या म्हणजे कोणत्या, तर ज्याला आपण इलिजिबल कंपनी असं म्हणतो, जिची निव्वळ मालमत्ता ही ₹100 कोटीपेक्षा कमी नाही किंवा जिची वार्षिक उलाढाल ही ₹500 कोटीपेक्षा कमी नाही आणि सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी होय. अशा पात्र असलेल्या सार्वजनिक कंपन्याच आम जनतेकडून ठेवींचा स्वीकार करू शकतात. जर कंपनी सभासदांकडून ठेवी जमा करणार असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यातील आपण पहिला मुद्दा अभ्यासतोय, संचालक मंडळाची सभा भरविणे. आपण यापूर्वीही अभ्यासलेला आहे की कंपनी संदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय हे संचालक मंडळ सभा आयोजित करून सभेमध्ये चर्चा करून ठराव संमत करून आणि कंपनी कायद्याच्या नियमांचं पालन करून त्याविषयीचे महत्त्वाचे निर्णय घेत असते. इथेही ज्यावेळी जनतेकडून असेल सभासदांकडून असेल ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती पूर्ण करत असताना प्रथम संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. त्यामध्ये ठेव स्वीकृती संदर्भात असणारा ठराव मंजूर करण्यात येतो. म्हणजेच काय, तर कंपनीला किती आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे त्यानुसार संचालक मंडळ ठेवी स्वीकारण्याबाबत निर्णय घेऊन ठराव संमत करतात. यात ठेवीची रक्कम, अटी व शर्ती निश्चित केल्या जातात. तसेच भागधारक हे कंपनीचे मालक असतात. त्यामुळे भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासंबंधी चर्चा केली जाते आणि ही भागधारकांची सर्वसाधारण सभा कधी घ्यायची त्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यासंबंधी निर्णय घेतले जातात. एकूणच काय, तर या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यामागे किती प्रमाणामध्ये ठेवींचा स्वीकार कंपनीला करायचा आहे आणि त्यासाठी भागधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित करून त्यांची मंजुरी घेणंही आवश्यक आहे, या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय संचालक मंडळ घेत असतात. त्यानंतर ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीमधील आपण दुसरा मुद्दा अभ्यासत आहोत, सर्वसाधारण सभा भरविणे. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी कंपनी भागधारकांची सर्वसाधारण सभा भरवते. या सभेत ठेव स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत केला जातो आणि ज्यावेळी हा ठराव संमत होतो त्यावेळी त्याची एक प्रत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे व आवश्यकता भासेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्याची एक प्रत पाठवली जाते. ही सर्वसाधारण सभा ही भागधारकांची सभा असते. भागधारक म्हणजे आपण कंपनीचे मालक म्हणतो, ज्यांचे भांडवल कंपनी विसर्जन होत नाही तोपर्यंत कंपनीमध्येच असते.
त्यामुळे ठेवी स्वीकारण्यासाठी भागधारकांच्या मंजुरीची देखील आवश्यकता कंपनीला भासते. त्यानंतर सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यासाठी आपण जी कार्यपद्धती अभ्यासतोय त्यातील तिसरा मुद्दा आहे संचालक मंडळाची सभा. ज्यावेळी कंपनी ठेवी स्वीकारत असते त्यावेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. या जाहिरातीच्या मजकुरास मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठेवीदार कंपनीमध्ये ठेव रक्कम गुंतवतील या दृष्टीने, तसेच कंपनीचा नावलौकिक, कंपनीचा नफा असेल, कंपनीची प्रतिमा याची कल्पना या जाहिरातीच्या माध्यमामधून जनतेला यावी असा उद्देश कंपनीचा असतो, तोही साध्य होतो. त्यामुळे या सभेमध्ये कंपनी कायद्यानुसार जाहिरातीत आवश्यक असलेली सर्व माहिती समाविष्ट केलेली आहे का याबाबतची खात्री केली जाते. तसेच बहुमताने त्याला मान्यता देऊन त्यावर संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. एकूणच काय तर संचालक मंडळाची सभा आयोजित केल्यानंतर जाहिरात ही कशा प्रकारे जनतेसमोर आपण देणार आहोत, जाहिरातीमध्ये कुठले मुद्दे असणं गरजेचं आहे या संदर्भातली सभा आयोजित करून जाहिरातीच्या मजकुरास मान्यता दिली जाते आणि संचालकांच्या त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. ठेवी स्वीकारण्याबाबत आपण चौथा मुद्दा अभ्यासतोय बँकर्सची नियुक्ती. कंपनीमध्ये ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करणारे जे ठेवीदार असतात ते ठेवी ठेवण्यासाठी प्रथमतः कंपनीकडे अर्ज करतात आणि ठेव रक्कमही देऊ करतात. त्यावेळी कंपनीने एक नियुक्त केलेली बँक असते, ज्याला आपण सूचित बँक किंवा शेड्यूल बँक असं म्हणतो. तेथे हे ठेवीदार आपली ठेव अर्ज आणि ठेव रक्कम जमा करत असतात. मग ही बँक म्हणजे कोण तर कंपनीने नियुक्त केलेली ही बँक असते, जी बँक कंपनीच्या वतीने ठेवीदारांचे अर्ज आणि ठेव रक्कम स्वीकारत असते. हे कंपनीचे नियुक्त केलेले बँकर्स कंपनीच्या वतीने ठेवीदारांकडून अर्ज आणि ठेव रक्कम स्वीकारण्याचे काम करतात. त्यानंतर ठेवी स्वीकारण्याबाबत आपण पाचवा मुद्दा अभ्यासतोय पतमानांकन, ज्याला आपण पतपात्रता असं म्हणतोय. हा पतपात्रता दाखला घेणे. ठेवीदार कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात आणि ज्यावेळी कंपनी पतमानांकन दाखला मिळवते, असा दाखला मिळवल्यानंतर एक प्रकारे ठेवीदारांना गुंतवणुकीची सुरक्षितता मिळते. कारण ठेवीदार कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना त्यांची ठेव रक्कम सुरक्षित राहावी त्यासाठी प्रयत्न करत असतात किंवा अशा कंपनीची निवड करत असतात ज्यामध्ये आपली ठेव रक्कम ही सुरक्षित राहील. त्यासाठीच हा पतपात्रता दाखला मिळवणे कंपनीसाठी गरजेचे असते. या पतपात्रता दाखल्याचा उल्लेख हा ठेवीच्या जाहिरातीमध्ये करणे आवश्यक असते. ठेवी स्वीकारण्याबाबत आपण सहावा मुद्दा अभ्यासतोय ठेव विश्वस्तांची नियुक्ती किंवा नेमणूक. ठेवीदारांना विशिष्ट मुदतीनंतर गुंतवणुकीच्या परतफेडीबाबत सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नियुक्ती करते. कंपनी आणि विश्वस्त यांच्यामध्ये तसा करार होतो. कंपनी विहित मुदतीमध्ये ठेवीदारांची रक्कम परतफेड करेल किंवा नाही या संदर्भातील अटी आणि नियमांचा उल्लेख या करारामध्ये केला जातो. म्हणजे जो करार ठेव विश्वस्त आणि कंपनीमध्ये होतो त्या करारामध्ये ठेवीदारांची रक्कम ही व्यवस्थितरित्या परतफेड केली जाईल त्या संदर्भात असणाऱ्या अटी या स्पष्ट केलेल्या असतात. ज्यावेळी कंपनी ठेवींसाठीची जाहिरात प्रसिद्ध करते, ती जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर कंपनी आणि ठेव विश्वस्तांच्या या करारावर स्वाक्षऱ्या असणं किंवा स्वाक्षऱ्या होणं गरजेचं असतं. ठेवी स्वीकारण्याबाबत आपण सातवा मुद्दा अभ्यासतोय ठेवीचा विमा घेणे किंवा ठेवीचा विमा उतरविणे. ठेवींचा विमा हा देखील ठेवीदारांच्या गुंतवणुकीची एक सुरक्षितता समजली जाते. त्यामुळे कंपनी ठेवींचा विमा उतरवते. त्यासाठी कंपनीला विमा कंपनी बरोबर करार करावा लागतो. या करारावर कंपनी व विमा कंपनी यांच्या स्वाक्षऱ्या असतात आणि जास्तीत जास्त
ठेवीदार कसे मिळतील यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध केलेली असते, अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी 30 दिवस अगोदर कंपनीला असा करार करावा लागतो. म्हणजेच काय, तर ठेवींसंदर्भात असणारा विमा उतरविणे किंवा विमा घेणे, विमा कंपनीबरोबर तसा करार करणे, म्हणजे जाहिरातीतून ही माहिती ठेवीदारांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्यामध्ये ही विश्वसनीयता तयार होते की ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करणं हे सुरक्षित आहे. त्यानंतर ठेवी स्वीकारण्याबाबत आपण 8वा मुद्दा अभ्यासतो आहोत, जाहिरात नोंदणी. जाहिरात तयार करत असताना किंवा जाहिरात तयार झाल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली जाते आणि त्यानंतरच 30 दिवसांनी जनतेसाठी ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. या जाहिरातीतील मजकुरास संचालक मंडळाने मान्यता दिलेली असते. त्यामुळे आवश्यक असणारी कंपनी संदर्भात जी माहिती जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे, ती सर्व आवश्यक माहिती जाहिरातीमध्ये प्रस्तुत झालेली असते. त्यामुळे जाहिरातीची नोंदणी केली जाते आणि ही जाहिरात 30 दिवसांनी जनतेसाठी ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. त्यानंतर ठेवी स्वीकारण्यासंदर्भात 9वा मुद्दा आपण अभ्यासतोय, जाहिरात प्रसिद्ध करणे. ठेवींसंदर्भात असणारी जाहिरात ही देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांमधून आणि कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणे आवश्यक असते. जास्तीत जास्त जनतेपर्यंत कंपनीची जाहिरात पोहोचावी हा यामागील उद्देश असतो, ज्याद्वारे कंपनीला उत्तम ठेवीदार मिळतील आणि जी कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते ती देखील पूर्ण होईल. या पद्धतीनं जाहिरात प्रसिद्ध केली जाते. यानंतर ठेवींचा स्वीकार करण्यासंदर्भात आपण 10वा मुद्दा अभ्यासत आहोत, कंपनी संकेतस्थळावर नोंद. ज्याप्रमाणे वृत्तपत्र हे जाहिरात प्रसिद्धीसाठी किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे एक माध्यम समजले जाते, त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनं कंपनीच्या वेबसाईटद्वारा जाहिरातीची नोंदणी कंपनीच्या संकेतस्थळावर देखील केली जाते. त्यामुळेही चांगले गुंतवणूकदार, चांगले ठेवीदार मिळण्यास कंपनीला मदत होते. ठेवी स्वीकारण्यासंदर्भात 11वा मुद्दा आपण अभ्यासत आहोत, ठेव अर्ज व रक्कम जमा करणे. कंपनीने जी शेड्यूल बँक नियुक्त केलेली असते, म्हणजे जे कंपनीचे बँकर्स नियुक्त झालेले असतात, ही बँक कंपनीच्या वतीने ठेवीदारांची रक्कम स्वीकारत असते, अर्ज स्वीकारत असते. या बँकेमध्ये ठेवीदार त्यांचे अर्ज आणि रक्कम जमा करते. म्हणजेच काय, तर बँक ही ठेवीदार आणि कंपनी यांच्यामध्ये एक मध्यस्थ म्हणून काम करत असते. बँक ही कंपनीच्या वतीनं काम बघते आणि ठेवीदारांची रक्कम अर्ज स्वीकारत असते. त्यानंतर ठेवी स्वीकारण्यासंदर्भात आपण 12वा मुद्दा अभ्यासतोय, ठेव पावती देणे. ठेवीदार त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम किंवा धनादेश कंपनीच्या बँकर्सकडे देतात. ही रक्कम कंपनीला प्राप्त झाल्यानंतर किंवा धनादेश असेल तर तो धनादेश प्राप्त झाल्यानंतर त्या धनादेशाचे शोधन झाल्यापासून कंपनीने 21 दिवसाच्या आत ठेवीदारास ठेव पावती देणे आवश्यक आहे. मग ही ठेव पावती म्हणजेच काय, तर ठेवीदाराचा ठेव ठेवल्याबद्दलचा हा पुरावा असतो. म्हणून ज्यावेळी ही बँकेची कार्यपद्धती पूर्ण होते त्यावेळी कंपनी ठेवीदाराला ठेव पावती देऊ करत असते. यानंतर ठेवी स्वीकारण्यासंदर्भात 13वा मुद्दा आपण अभ्यासत आहोत, मालमत्तेवर बोजा निर्माण करणे. आता मालमत्तेवर बोजा निर्माण करणे म्हणजेच काय, तर जेव्हा कंपनी सुरक्षित ठेवी स्वीकारत असेल तर त्याला जर आपण सुरक्षित ठेवी म्हणतोय तर त्या ठेवींसाठी कंपनीने सुरक्षितता दिलेली असते. ठेवीदारांना सुरक्षितता ही कोणत्या पद्धतीने कंपनी देत असते, तर ही ठेवीदारांच्या गुंतवणुकीची सुरक्षितता असते. म्हणजेच ठेवीवर कंपनीची स्थिर मालमत्ता तारण ठेवलेली असते. मग ही स्थिर मालमत्ता तारण ठेवणे म्हणजेच मालमत्तेवर बोजा निर्माण करणे असं आपण म्हणतो. ज्यावेळी कंपनी सुरक्षित ठेव स्वीकारते त्या सुरक्षित ठेवी स्वीकारल्यानंतर 30 दिवसांच्या आत कंपनीला मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो किंवा
स्थिर मालमत्ता ही ठेवींवर तारण म्हणून ठेवावी लागते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर ठेवी स्वीकारण्यासंदर्भात आपण 14वा मुद्दा अभ्यासत आहोत, ठेव रजिस्टर मध्ये नोंदी करणे. ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दलचा पुरावा म्हणून कंपनीने ठेव पावती दिलेली असते. त्यानंतर 7 दिवसांच्या आत चिटणीसाने ठेवीच्या सर्व नोंदी स्वतंत्र ठेव रजिस्टर मध्ये केल्या पाहिजेत. या सर्व नोंदींची तपासणी ही कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून केलेली असते. जसे आपण यापूर्वी भाग विक्रीची आणि सभासद नोंदवहीमध्ये भागधारकांच्या नोंदणी झाल्याची कार्यपद्धती अभ्यासलेली आहे, त्याचप्रमाणे ठेवी स्वीकारून देखील कंपनीला भांडवल मिळतं आणि ठेव रजिस्टर मध्ये सर्व ठेवीदारांच्या नोंदी कंपनी करून ठेवत असते आणि त्याची तपासणी देखील अधिकृत अधिकाऱ्याकडून केली जाते. यानंतर ठेव स्वीकारण्यासंदर्भात आपण 15वा आणि शेवटचा मुद्दा अभ्यासत आहोत, ठेवीचे विवरणपत्रक. ठेवीचे विवरणपत्रक म्हणजेच काय, तर ज्यामध्ये आर्थिक वर्षात कंपनीने किती व कोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत, कशा प्रकारे मालमत्ता तारण ठेवलेली आहे याविषयीची माहिती असते. असे ठेवीचे विवरणपत्र कंपनी 31 मार्च अखेरपर्यंत असणारे तयार करते आणि दरवर्षी 30 जून पूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे हे विवरणपत्र सादर केले जाते. हे विवरणपत्र म्हणजेच काय, तर ही ठेवींची कार्यपद्धती एका आर्थिक वर्षामध्ये कशी पूर्ण केलेली आहे, मालमत्ता तारण ठेवलेली असेल ती स्थिर मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे आणि एकूण किती आर्थिक तरतूद कंपनीला किंवा किती भांडवल मिळालेलं आहे ठेवींचा स्वीकार करून, या संदर्भातील हे विवरणपत्रक असतं, जे 30 जून पूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनी सादर करते किंवा कंपनी कायद्यानुसार नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं आवश्यक असतं. त्यानंतर जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीमध्ये या आपण घटकाचा अभ्यास केल्यानंतर त्यावर तुम्हाला स्वाध्याय दिला आहे. जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.